नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदे भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आज 10 एप्रिल म्हणजे आपला आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस, त्यालाच आपण ECC डे असं आपण म्हणत असतो. बघा, आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात, आपण ऑनलाईन देखील काम करत असतो, परंतु हा ECC डे हा कार्यक्रम आपल्या बालकांसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप महत्त्वपूर्ण असा आहे. कारण की अंगणवाडीचा बेसच त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे ताईंनो, आपण कुठलंही काही करत असो, परंतु ECC डे हा कार्यक्रम घेतोच, आपण कार्यक्रम देखील करतोच, खूप सारे कार्यक्रम करतो, पण महिन्यातला हा एक विशेष कार्यक्रम आहे. तर ताईंनो, त्याचं प्रोसिडिंग आता कार्यक्रमचं काल सांगायला पाहिजे होतं, परंतु आपल्या सगळ्याच ताईंकडे त्याची PDF आली असेल. या महिन्याचा विषय देखील तुम्हाला समजलं असेल आणि माझ्या हातामुळे मार्च महिन्याचं आणि फेब्रुवारी महिन्याचं प्रोसिडिंग राहिलेलं आहे. ते मी एवढ्या 1-2 दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. परंतु आता चालू एप्रिल महिन्याचं जे प्रोसिडिंग आहे ते तुम्ही ह्या पद्धतीने लिहू शकता आणि कार्यक्रम तुम्ही घेतलाच असेल असं समजते. आणि आजचा जो आपल्याला कार्यक्रम घेतला त्याचं प्रोसिडिंग देखील आपल्याला ठेवायचे. बघा, जास्त रजिस्टर आपल्याला ठेवायचे नाही, ते देखील मी तुम्हाला व्हिडिओ सांगत असते, पण ठराविक असे रजिस्टर ठेवा की जे आपल्याला भविष्यामध्ये देखील आपल्याला त्या कार्यक्रमाची आठवण देतील किंवा ते आपल्याकडे असेल. याच्याने काय होणार की आपल्या मागच्या महिन्याला काय कार्यक्रम झाला हे नक्कीच आपल्याला सांगता येतं. तर बघा, मागचा महिना जो होता आपला मार्च महिन्याचं प्रोसिडिंग किंवा मार्च महिन्याचा जो विषय होता तो होता आपल्याला दीक्षांत सोहळा. म्हणजे आपले जी मुलं आहेत तर ते मुलांचा आपण दीक्षांत सोहळा का घेतो, कारण की त्या मुलांचं पूर्व शालेय शिक्षण आपल्याकडे झालं आणि ते मुलं आता जिल्हा परिषदला जातील, प्रायव्हेटला जातील, म्हणजे पहिलीच्या वर्गामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. मग आपल्याकडे त्यांचा समारोप म्हणून तो कार्यक्रम घेतला जातो. तर त्या कार्यक्रमाची देखील प्रोसिडिंग आणि त्याच्या मागच्या महिन्याची देखील प्रोसिडिंग मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला चालू महिन्याच्या एप्रिलची प्रोसिडिंग आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेंदूचा विकास, आपल्या याच्यावर प्रशिक्षण झालेले, मेंदूचं जाडं या संदर्भात झालेलं. तर तुम्ही फक्त आता मी तुम्हाला स्क्रीनवर प्रोसिडिंग दाखवेल. आपले उद्दिष्ट होते, या महिन्याचे 2 उद्दिष्ट होते आणि त्याच्यावर आधारित आपल्याला कार्यक्रम घ्यायचा होता. पहिलं उद्दिष्ट आहे पोषण बी पडावी, कार्यक्रमाचं महत्त्व आपल्याला समजावून सांगायचं होतं. आणि आता सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पोषण पखवाडा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये देखील हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे. आजचा कार्यक्रमाचे फोटो तुम्ही त्याच्यासाठी नक्कीच वापरू शकता. दुसरं होतं आपलं आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षणाचं महत्त्व समजावणे. म्हणजे आपल्याला एकंदरीत जर म्हटलं तर आपल्याला जो ECC डे कार्यक्रम साजरा केला जातो तर त्याचं देखील थोडक्यात महत्त्व आपल्याला आपल्या माध्यमातून उपस्थित पालकांना समजावून सांगायचं होतं, जेणेकरून आपण जे कार्यक्रम शाळेत राबवतो त्याच पद्धतीने पालकांची देखील त्याच्यात सहकार्य असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की बालकांच्या विकासावर सराउंडिंग आणि पालक म्हणजे समाज आणि परिसर याचा खूप मोठा असा महत्त्वाचा रोल आहे आणि तेच आपल्याला पालकांना समजावून सांगायचं होतं. तर आपल्या सगळ्यांचे नेहमीप्रमाणे आपला विषय मी तुम्हाला सांगितलेला आहे मेंदूचा विकास. मग त्याच्यामध्ये आपल्याला 2 खेळ पालकांसोबत घ्यायचे होते. एक म्हणजे आपल्याला ECC डे महत्त्व समजावून सांगत असताना आता मी विषय टाकलेले ते तर तुम्ही समजून घ्या. मी थोडक्यात पूर्ण याच्यावरूनच त्या कार्यक्रमाची प्रोसिडिंग ही तयार करत असते. तर आपल्याला पालकांसोबत एखादे आपल्याला कागदी आपले कप असतील किंवा आपल्या शाळेमध्ये वाट्या असतील, म्हणजे जे आपल्याकडे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यातनं आपल्याला मनोरमा तयार करायचा होता. त्याचा आपल्याला खेळ घ्यायचा होता, त्याच्यातनं आपल्याला पालकांना सहभागी करायचं होतं. वरचा थर उचलायला लावायचा होता, त्याच्यानंतर मधला, त्याच्यानंतर शेवटचा मधला वरचा उचलायला लावायचा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट खालचा थर उचलायला लावायचा. आणि त्या उचलल्यानंतर पहिला थर उचलला त्याच्याने कुठल्याही मनोरमाचं काहीच बिघडत नाही, तो जसाचा तसा राहतो. पण खालच्या ज्यावेळेस तुम्ही उचलता कप असतील किंवा तुम्ही मनोरमेसाठी जे साहित्य वापरलं असेल तर डायरेक्ट ग्राउंड लेवलचं डायरेक्ट खालचे जे तुम्ही उचलले तर ते पूर्ण मनोरमा हा कोसळतो. तशाच पद्धतीने बालकांच्या विकासाच्या संदर्भात पोषणाच्या संदर्भात देखील आपल्याला पालकांना पटवून द्यायचं होतं खेळाच्या माध्यमातून. तिची PDF तुमच्याकडे उपलब्ध असेल. फक्त मी प्रोसिडिंगमध्ये जे थोडक्यात लिहिलं तेच तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. दुसरं आपल्याला घ्यायचं होतं मेंदूचे जाडे. तर मेंदूचं जाडे हे देखील आपल्याला माहिती, आपल्याला पालकांचे 2 गट करायचे होते. 2 गट करून आपल्याला त्याच्यामधून पालकांना लोकर असेल किंवा आपल्याकडे सुतळी म्हणजे आपल्याकडे दोरी असेल तर त्या माध्यमातून आपल्याला ते पालकांना करायला लावायचं होतं. 2 गट करायचे होते आणि त्याच्या माध्यमातून करायला लावायचं होतं. कोणाचं दाट झालं, कोणाचं विरळ झालं, तर तोच फरक आपल्याला जशा पद्धतीने परीक्षिका मॅडम किंवा आपल्या तालुका कार्यालया माध्यमातून आपलं प्रशिक्षण झालं आणि
ते जाळं कशा पद्धतीने काम करतं, तसंच त्या जाळ्याचं ज्या पद्धतीने आपण ते जाळं तयार केलं त्याच पद्धतीने मेंदूचे देखील जाळं असतं. मग ते दाट आणि विरळ, जितकं दाट गोपलं जाईल तितका बालकाचा विकास हा चांगल्या पद्धतीने होतो. मेंदूचा विकास झाला म्हणजे बालक हे हुशार असतं किंवा त्याचं जो मेंदूचा विकास असतो तो झपाट्याने होतो. आणि आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये 0 ते 6 वर्ष वगैरे असताना बालकाचा जवळजवळ 85 ते 90% विकास हा आपल्याच केंद्रात असताना होत असतो. त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये कसं बालकांवर लक्ष देणं, त्याचं मेंदूचं जाळं कसं दाट करणं, म्हणजे हे प्रात्यक्षिक आपण करून दाखवलं. तर त्या माध्यमातून प्रॅक्टिकली पालकांनी देखील कसा सहभाग नोंदवणं, कशा पद्धतीने घरी तुम्ही छोटे छोटे खेळ घेणं, कशा पद्धतीने त्याच्या बुद्धीला चालना मिळेल अशा पद्धतीने कृती करणं, म्हणजे मुळात हे 0 वयोगटापासूनच बालकांसोबत करणं खूप महत्त्वाचं आहे. तरच त्याचं मेंदूचं जाळं दाट विणलं जाईल आणि त्याचा मेंदूचा विकास तितकाच पद्धतीने चांगला होईल. तर हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं होतं. प्रोसिडिंग मी अगदी छोट्या स्वरूपात लिहिलेली आहे आणि राहिलेली जी प्रोसिडिंग आहे म्हणजे 2 महिन्याची, ती देखील मी तुम्हाला लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. त्याची PDF माझ्याकडे उपलब्ध आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगेल ताईंनो, अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे. आपण म्हणाल ताई फक्त कामाचं सांगता, मानधन अजून झाले नाही, पण ऐकण्यात आले की 15 तारखेच्या जवळपास आपलं मानधन होऊन जाणार आहे. नवीन स्पर्श प्रणालीमुळे कदाचित मानधनाला वेळ लागत असेल तर ताईंनो, आपल्याला मानधनाशिवाय घर चालत नाही, कारण की शेवटी पैसा आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. आता मी देखील तुमच्यासोबतच एक सेविका म्हणून आहे ताईंनो, मला देखील वाईट वाटतं की आपल्याला वेळेवर जर मानधन मिळालं, प्रोत्साहन भत्ता मिळाला तर आपलं खरंच सगळ्यांचे प्रश्न जे आहेत ते निकाली निघणार. कारण की एकाकी कुटुंब चालवणारे असतील, खूप माझ्या काही भगिनींचे फक्त घर अंगणवाडी चालत असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी खूप हा मोठा समस्या आहे की मानधन हे वेळेत व्हावं. कारण की आज 10 तारीख येऊन गेली, अजून मानधन झालेलं नाही, तर ते लवकरात लवकर व्हावं. तर ही देखील माझी देखील अपेक्षा आहे. तर 15 तारखेपर्यंत होईल असं काही चर्चा आहे. क्लिअर मला पण माहिती नाही, पण चर्चा सध्या तरी ती दिसते की आपलं 15च्या आसपास मानधन हे होऊ शकतं. प्रोत्साहन भत्ता आणि मानधन एकत्रित आलं म्हणजे माझ्या सगळ्या ताईंचं कुटुंब हे कमीत म्हणजे काहीतरी प्रमाणामध्ये बरं चालेल. कारण की मुळात किमान वेतन कायद्यानुसार आपल्याला देखील त्याच्यात सामावून घ्यावं आणि 20,000 मदतनीस आणि 25,000 रुपये सेविका हा असं जर मानधन झालं तर आपण नक्कीच आपल्याला भाग्यवान म्हणू. कारण की काम इतकं करतो आपण, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल. आता तुम्हाला माहिती आहे सर्वेचा महिना आहे, सर्व याद्या करायच्या आहेत, प्रत्येक कुटुंबाला भेट द्यायची, त्याच्यानंतर लोकसंख्या काढायची, बालकं काढायची, गरोदर स्तनदा, खूप सारं काम आपल्याला ह्या महिन्यामध्ये आहे. त्याच्यातच आपल्याला 1 ते 10 तारखेपर्यंत वजनं आहेत, आपल्याला FRS करायचा आहे, खूप सारे कामं आहेत. अशा पद्धतीने कामाचा विचार करता शासनाने आपला देखील विचार करावा, हे देखील मी वेळोवेळी सांगत असते. याच्यासाठी आपल्याला मात्र आता एकत्रीकरण परत करण्याची वेळ येईल असं मला वाटतंय आणि त्याच्यासाठी देखील आपला प्रयत्न सुरू आहे. मी युनियन वगैरे काही नवीन काढणार नाही, मला ते पटत नाही, परंतु आपला पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण एकमेक ताई आपल्या याच्यात कशा पद्धतीने येईल याच्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. तर तो जेव्हा होईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.